तर अशा दुर्दैवी घटनांचं राजकारण ताबडतोब बंद करायला पाहिजे. महाराष्ट्र बंद काय करा, हे राजकारण बंद करा. आज कोर्टाने देखील यांच्या बंदला इल्लीगल बंद म्हणून काहीतरी निर्णय दिलेला. कोर्टाने म्हटलेला आहे अशा प्रकारचा बंदला परवानगी देता येणार नाही. ही देखील कोर्टाने तुम्हाला हाणलेली चपराक आहे. मागे पण एकदा असंच कोर्टाने दंड लावला होता, त्यातून तरी सुधारा. सरकारला नाहीये का? काल कोर्टाने जे कोबडवलं, हा कोबडवला शब्द मी मुद्दाहून वापरला, तो मुख्यमंत्र्यांनी सरकारच केले ना. आता पण करतोय, आता तुला कौतुक करतोय. नाही नाही, आता तुला न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक करतोय की न्यायालय एवढ्या तत्वासाठी हलू शकतं. या निमित्ताने समजलं आणि तीच तत्परता आम्हाला या कारणापैकी हे आंदोलन सुरू केले, त्या कारणापैकी आता कोर्टात दाखवावी आणि तत्परतेने जे आरोपी आहेत त्यांचे गुन्हे साबित करून त्याला पाठवण्यात करू. बदलापूर अत्याचार ठिकाणी 2 सदस्यीय समितीनं राज्य सरकारला चौकशी अहवाल सादर केलाय. अल्पवयीन पीडितेवरती 15 दिवसात अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाल्याचं अहवालात समोर आहे. त्यासोबतच पीडितेच्या वृत्तांगाला इजा झाल्याचंही समोर आहे. दुसरीकडे 1 ऑगस्ट रोजी शाळेमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेल्या आरोपी अक्षय शिंदेची कोणतीही पार्श्वभूमी ही लक्षात न घेता किंवा तपासाशिवाय घोषित करण्यात आली अशी ही माहिती अहवालात देण्यात आली. दरम्यान पॉक्सो अंतर्गत शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वारंवार ही घटना घडत होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यातच आरोपीची शहानिशा न करता शाळेमध्ये घेण्यात आलं होतं आणि त्याचे पडसाद हे समजले. बदलापूर प्रकरणी अखेर शाळा व्यवस्थापनाविरोधात सुद्धा गुन्हा दाखल झाला. पॉक्सो कायद्याअंतर्गत शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल झाला. घटना समजल्यानंतरही पोलिसात तक्रार न करणं हा गुन्हा असल्यामुळे शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात बदलापुरात एका शाळेत 2 वर्षीय मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी बदलापूरला भेट दिली. बुधवारी त्यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी संदर्भातली माहिती मात्र इथून निघाल्यानंतर लगेचच चाकणकर या उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गेले. आपल्या हातावरती मेहंदी काढण्यामध्ये त्या रंगत उल्हासनगरमध्ये गोल मैदान परिसरात रॉयल बँकेट हॉलमध्ये सिंधी समाजाच्या 3 सणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान चाकणकर यांचा मेहंदी काढण्याचा व्हिडिओही समोर आला. ते बघत बोलताना रुपाली चाकणकर या नौटंकीबाज असल्याची टीका शरद पवार गटाचे अध्यक्ष अविनाश देशमुखांनी केली. शहरामध्ये काय चालू आहे अख्ख्या देशाला जगाला माहित आहे. त्या धर्तीवरती तुम्ही काल व्हिजिट केली आणि तुम्ही 7